नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये मागच्या काही लेक्चर्समध्ये फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता। त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये स्कोप ऑफ मार्केटिंग हा आपण इथपर्यंत आलो होतो। त्यामध्ये एक पॉईंट आपण शिकला होतो, प्रोडक्ट अँड सर्व्हिस। चला तर मग आपण पुढच्या काही पॉईंटचा अभ्यास करूया। यानंतर दुसरा घटक आहे मार्केटिंग रिसर्च। मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय हो, तर मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टला वेळेनुसार काळानुसार नेहमी त्यामध्ये बदल करावा लागतो। संशोधन करून त्या गोष्टी ज्या पद्धतीनं ग्राहकाची मागणी आहे त्या पद्धतीनं त्या वस्तू तशा बनवाव्या लागतात। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर कोलगेट सुरुवातीला फक्त व्हाईट टूथपेस्ट जास्त प्रसिद्ध होती, त्यानंतर रेड जेल स्वरूपात जास्त प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागली। पुन्हा मायक्रोक्रिस्टल असणारे निळ्या आणि जांभळ्या कलरमध्ये सुद्धा जेल मार्केटमध्ये प्रसिद्ध होऊ लागले। यानंतर काळाची गरज काय बनली, तर कोलगेट या कंपनीनं सेन्सिटिव्ह असणारे टूथपेस्ट, लहान मुलांसाठी टूथपेस्ट आणि वेगवेगळ्या फ्लेवर असणाऱ्या टूथपेस्ट बनवलेल्या आहेत। आणि मागच्या काही वर्षामध्ये आयुर्वेदिक वापरण्याकडं लोकांचा जास्त प्रमाणात कल आहे। तेव्हा पतंजली या कंपनीसोबत मार्केटिंगमध्ये टिकण्यासाठी किंवा बाजारपेठेत टिकण्यासाठी सुद्धा कोलगेट यांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट तयार केलेला आहे। आपल्याला शिकायचं काय आहे, तर मार्केटिंग रिसर्च करत असताना वेगवेगळ्या गोष्टींना लक्ष द्यावं लागतं। उदाहरणार्थ टाइप्स ऑफ कस्टमर, नेचर ऑफ कस्टमर, साइज ऑफ कस्टमर, साइज ऑफ मार्केट, कस्टमर ॲटिट्यूड, बायर्स बिहेवियर, या सर्व गोष्टींचं मार्केटमध्ये लक्ष द्यावं लागतं। तेव्हाच यशस्वीपणे आपणास मार्केटिंग करता येते। पुढचा घटक आहे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, वितरण साखळीचे मार्ग। मग ही वितरण साखळी कुठली आहे? बघा, जेव्हा प्रोडक्ट तयार होत असतं तेव्हा उत्पादित झालेल्या वस्तूला त्या उत्पादित झालेल्या ठिकाणीच मागणी निर्माण होते असं नसतं। त्या वस्तूला, त्या प्रोडक्टला बाजारपेठेत इंट्रोड्यूस करावं लागतं। तेव्हा ती वस्तू लोकांच्या नजरेसमोर आल्यानंतर त्या वस्तूचा वापर करण्यास लोक तयार होत असतात। मग उत्पादित झालेली वस्तू ही बाजारपेठेत येणार कशी, तर डिस्ट्रीब्युशन चॅनल आपण ठरवलेलं असतं। उदाहरणार्थ होलसेलर, रिटेलर, जॉबर्स, ETC। मग यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, द पाथवे थ्रू विच द गुड्स मूव फ्रॉम प्रोड्यूसर टू कस्टमर is called as channel distribution, like wholesaler, retailer, jobbers, ETC। यामध्ये बघा, वस्तूचं फक्त ट्रान्सफॉर्मिंग होत असतं, नॉट पोझिशन।
फक्त ट्रान्सफर होत असतं वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे की मार्केटिंगमध्ये चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असल्याशिवाय योग्य बाजारपेठेत किंवा योग्य स्थळी वस्तू पुरवठा होत नाही. देन फिजिकल डिस्ट्रीब्युशन. फिजिकल डिस्ट्रीब्युशन यामध्ये आपणास असंच म्हणता येईल, द फिजिकल मूवमेंट ऑफ द गुड्स फ्रॉम प्रोड्युसर टू कस्टमर is directly physically distribute. मग यामध्ये कुठले घटक येतात? ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाउसिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, देन मॅनेजमेंट अँड ऑर्डर प्रोसेसिंग. बघा यातले काही घटक आपणास माहीत आहेत. उदाहरणार्थ इन्व्हेंटरी कंट्रोल, ट्रान्सपोर्टिंग आणि ऑर्डर प्रोसेसिंग आपण गेल्या वर्षी कॉस्टमध्ये शिकलेलो आहोत. जर वस्तू नाशवंत असेल तर आपण फिफो मेथड वापरतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आणि जर टिकाऊ वस्तू असेल तर लिफो मेथड वापरतो आपण. तेव्हा वस्तूचं स्टॉक मार्केटमध्ये किती असावा ॲव्हरेज, हे सुद्धा पाहिलेलं आहे आपण. ॲव्हरेज मेथड, मिनिमम लेवल मेथड, मॅक्झिमम लेवल मेथड, या सर्व गोष्टी आपण कॉस्टमध्ये पाहिलेल्या आहेत. मग बघा फिजिकल डिस्ट्रीब्युशन करत असताना उदाहरणार्थ एखाद्या विक्रेत्याकडे चहापत्ती आहे. चहापत्ती दैनंदिन लागणारी वस्तू आहे. तो किती स्टॉक ठेवेल तर मॅक्झिमम लेवलचा ठेवेल. आणि एखाद्या विक्रेत्याकडं समजा छत्री विकण्याचा व्यवसाय आहे, तर छत्री ही केवळ एखादी मर्यादित ऋतूपुरता किंवा काही काळापुरताच विक्री होत असतो. तेव्हा तो किती स्टॉक ठेवेल तर मिनिमम लेवलचा ठेवेल. म्हणजे फिजिकल वस्तू मार्केटमध्ये कमी पडता कामा नये यासाठी या गोष्टींचं विशेष लक्ष दिलं जातं. जेव्हा आपण बिझनेस करत असतो, एखादी ऑर्गनायझेशन चालवत असतो, तेव्हा मार्केटमध्ये आपल्या वस्तूचा फिजिकल पुरवठा किती असला पाहिजे हे मार्केटिंग करताना, मॅनेजमेंट करत असताना अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच हा एक स्कोपमधला महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर प्रमोशनल डिसिजन. प्रमोशनल डिसिजन बघा, वस्तू प्रमोशन म्हणजे करणे म्हणजे काय, तर एक सोप्या वाक्यामध्ये इंट्रोड्यूस करणे, ओळख करून देणे. मग ही वस्तू जेव्हा आपण मार्केटमध्ये देत असतो तेव्हा ही वस्तू कुठल्या माध्यमानं इंट्रोड्यूस करायची, प्रमोट करायची, हे त्या मार्केटिंगकर्त्यावर डिपेंड असतं. मग हे मार्केटिंगकर्ते कोण असतात तर मॅनेजमेंटचा घटक असतो. उदाहरणार्थ तुम्हा सर्वांना परिचयाचा आहे, जर एखादी नवीन चित्रपट रिलीज होत असेल तर त्याचं प्रमोशन विविध खूप प्रसिद्ध असणारे टी व्ही सिरियलमध्ये जाऊन ते ॲक्टर, ॲक्ट्रेस, डायरेक्टर, हा जो काही महत्त्वाचा घटक आहे ते सर्वजण जाऊन त्यामध्ये सहभागी होतात आणि आपल्या त्या चित्रपटाला प्रमोट करत असतात. त्याचप्रकारे या महामारीच्या काळामध्ये आपणास आणखी एक प्रकार पाहायला मिळाला. जेव्हा चित्रपटसृष्टी जेव्हा बंद होती तेव्हा बाजारपेठेमध्ये काही
चित्रपट येण्यास तयार होते, त्यावेळी लोकांनी काय केलं तर ॲमेझॉन प्राईम, सोनी प्राईम, हॉटस्टार यावरती विविध माध्यमांनी त्यांनी काही चित्रपट सिरियल प्रमोट केले. याच पद्धतीनं फिजिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये द फिजिकल मूवमेंट ऑफ द गुड्स फ्रॉम प्रोड्युसर टू कस्टमर, डिस्ट्रीब्युशन हे झाल्यानंतर अ गुड्स इट हॅज नो व्हॅल्यू इफ इट इज नॉट प्रॉपरली प्रोमोटेड. त्याला व्हॅल्यूच राहणार नाही. का? Promotion has the basis object of the information the market about the product, ability and creation a demand for the product. आपण काय करत असतो, त्या वस्तूची ॲबिलिटी, त्याची उत्पादकता, क्रिएशन आणि अवेलेबल कुठं होईल अवेलेबल या सर्वांचं आपण काय करत असतो, त्यामध्ये सिस्टमॅटिक प्रमोट करत असतो. उदाहरणार्थ आपण मागच्या काही लेक्चरमध्ये उदाहरण पाहिलं होतं. कुठलीही वस्तू असो, त्याची जाहिरात करत असताना ती वस्तू हाऊ टू यूज हे त्या जाहिरातीमध्येच दाखवलेलं असतं. उदाहरणार्थ फ्रीज, आपण फ्रीजची जाहिरात पाहत असाल तर त्यामध्ये वेगवेगळे आईस्क्रीम, फळं ठेवलेलं असतं आणि कोणीतरी येऊन त्याचा उपभोग घेत असतो किंवा दीर्घकाळ टिकल्याचं, त्यापासून त्यांना समाधान मिळाल्याचं हे त्या जाहिरातीमध्ये दर्शवलेलं असतं. म्हणजेच वस्तू त्यांनी काय केलं, प्रमोशन केलेलं असतं. पुढचा अत्यंत महत्त्वाचा घटक प्राइसिंग डिसिजन हा मार्केटिंगमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला माहीत आहे, एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर बाजारपेठेत मागणी वाढते आणि किंमत वाढली तर बाजारपेठेत मागणी घटत असते. हा इकॉनॉमिकमधला लॉ आपण शिकलेलो आहोत. परंतु मार्केटिंगमध्ये काय होतं, जेव्हा आपण एखाद्या वस्तूसोबत आपण कॉम्पिटिशन करत असतो, तेव्हा आपल्या वस्तूला असणारी ती मूल्य, किंमत, प्राईस हे ठरवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं. मग यामध्ये स्कोप काय आहे, तर उदाहरणार्थ बघा, पार्लेचा कुठलाही सर्वात लहान बिस्किटचा जो आपण पुडा म्हणतो आपण, तो 5 रुपयाला आहे मिनिमम. मग कुठल्याही फ्लेवरमध्ये घ्या तर मार्केटमध्ये ब्रिटानिया आहे, प्रिया गोल्ड आहे, सनफिस्ट आहेत. हे सुद्धा प्रोडक्ट तुम्हाला त्या पार्लेच्या प्रोडक्टबरोबर सर्विस देतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर इलायची फ्लेवर पार्लेमध्ये घेत असाल तर सनफिस्टमध्ये सुद्धा इलायची फ्लेवर 5 रुपयालाच मिळत असतो. मग ही किंमत ठरवत असताना त्या उत्पादनकर्त्याला लक्षात घेतलं पाहिजे की मार्केटमध्ये ऑलरेडी 5 रुपयाला ब्रँडेड वस्तू मिळतात, बिस्किट मिळतात, तेव्हा आपल्या नवीन वस्तूची किंमत किती असली पाहिजे. मग मार्केटमध्ये जर कधी रेल्वेनं आपण प्रवास केला असाल तर त्या ठिकाणी नवीन वस्तू विकल्या जातात ज्या मार्केटमध्ये खूप फेमस नाहीत. यामध्ये सनफिस्टचा एक प्रकार तुम्हाला डुप्लिकेट पाहायला मिळतो, सनफास्ट नावाचं तुम्हाला त्याच मिळत्या जुळत्या नावाचं प्रोडक्ट विकलं जातं.
मग त्याचीसुद्धा किंमत मार्केटमध्ये 5 रुपये ठेवली जाते. म्हणजे काय, तर वस्तू वितरण करत असताना किंमत ठरवणं हा स्कोपचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुढचा घटक आहे एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. यामध्ये असं म्हणता येईल, an analysis of the environment in which the business is to be carried out is the first step of the organization. ही पहिली प्रक्रिया आहे. कशा पद्धतीनं, तर आपण इंटरनल फॅक्टर्स, जे बिझनेसवरती इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्स आपण प्रभाव करणारे घटक मागच्या वर्षामध्ये आपण शिकलेलो आहोत. मग एक्सटर्नल फॅक्टर कुठले आहेत, तर मायक्रो अँड मॅक्रो इन्व्हायरमेंट. इंटरनल फॅक्टर कुठले आहेत, तर स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स या सर्वांचा समावेश त्या इन्व्हायरमेंटलमध्ये होत असतो. म्हणजेच आपणास असं म्हणता येईल, द व्हेरियस मॅक्रो अँड मायक्रो फॅक्टर्स शुड बी स्टडीड बिफोर हँड ओनली द डेव्हलपमेंट अँड अंडरस्टँडिंग ऑफ द स्ट्रेंथ, वीकनेस, opportunities and threats for an organization. या घटकांचा प्रभाव आपल्या व्यवसायावरती होत असतो. म्हणून स्कोप निर्माण करत असताना किंवा त्याचा विचार करत असताना या गोष्टींकडं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देन पुढचा घटक आहे फीडबॅक फ्रॉम कस्टमर. फॉर सक्सेसफुल मार्केटिंग ऑफ गुड्स it is essential that the marketer obtains the required feedback from customers. जर फीडबॅक असेल तेव्हाच आपल्याला सक्सेसफुल मार्केटिंग करता येते. एक संधी निर्माण होत असते, कारण प्रत्येक उत्पादनकर्त्याला आपली वस्तू ही चांगल्या पद्धतीचीच आहे असं वाटत असतं. परंतु बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक असतात, ग्राहकांचे प्रकार असतात. उदाहरणार्थ बालग्राहक, तरुण ग्राहक, स्त्री ग्राहक, वृद्ध ग्राहक, कमी बोलणारे ग्राहक, जास्त बडबड करणारे ग्राहक, जास्त चौकशी करणारे ग्राहक. मग या सर्वांचं समाधान आपल्याला मार्केटिंगमध्ये करावं लागतं. तेव्हा वस्तूपासून त्यांना समाधान लाभलं का नाही याचा फीडबॅक घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ व्हाईट टोन पावडर सर्वांच्या परिचयाचा आहे. तर व्हाईट टोन पावडरचा सध्याचा जो बॉटलचा शेप आहे, आकार आहे, तो यापूर्वी असा नव्हता. तर मार्केटमध्ये जे रेग्युलर पावडरचे डबे असतात त्याचप्रमाणे होता. मग त्याची किंमत किती आहे, 75 रुपये आणि 100 रुपये. परंतु त्याचा ड्रॉबॅक पाठीमागं काय होता, लास्ट प्रोडक्टमध्ये, तर ज्या ठिकाणी पावडर बाहेर निघत असतं त्या टॉप लेवलला त्याची ग्रीप कमी प्रमाणात होती आणि तेथून पावडर गळण्याचं प्रमाण होत होतं. मग आपल्याच परिचयाच्या एका व्यक्तीनं त्याची कंप्लेन विनिकेअर या कंपनीकडे केली. विनिकेअर ही त्यांची
मालकीची कंपनी आहे आणि त्यांचं प्रोडक्ट आहे व्हाईट टोन. मग ही विनिकेअर कंपनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतं. स्प्रे, फ्रेग्रन्स, पावडर, क्रीम. तर त्यांनी त्या ईमेलला सिरियस घेतलं आणि त्या प्रोडक्टचा 1-2-3 महिन्यांनी मार्केटमध्ये त्या प्रोडक्टचा शेप जो आहे तो अत्यंत चांगल्या दर्जेदार पद्धतीने आलेला आहे. मग हे शक्य कशामुळे झालं? तर कस्टमर फीडबॅक. म्हणूनच कोणत्याही प्रोडक्ट मागे कस्टमर केअर नंबर दिलेला असतो, कारण प्रत्येक कंपनींना त्यांचे ग्राहक अमूल्य असतात आणि हे टिकवणं काळाची गरज आहे. यानंतरचा आजचा शेवटचा घटक आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी. यामध्ये बिझनेस अँड सोसायटी आर इंटर रिलेटेड. दोन्ही एकमेकावरती डिपेंड आहेत. अँड इंटरडिपेंडंट. का म्हणता येईल असं? कारण अ बिझनेस कॅन नॉट एक्झिस्ट अँड व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे पोकळी. ज्या ठिकाणी कोणीच मनुष्य वस्ती नाही अशा ठिकाणी आपण व्यवसाय करू शकतो का? नाही, व्यवसाय करू शकत नाही आपण. मग काय होतं? इट डिराईव्ज इट मस्ट नीडेड इनपुट फ्रॉम सोसायटी. मग आपण त्या सोसायटीमधून इनपुट घेत असतो तेव्हा त्या सोसायटीबद्दल आपण दक्ष राहणं किंवा त्या सोसायटीला परतावा देणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे काय? तर चांगल्या दर्जेदार वस्तू ज्या समाजाचं हानिकारक ठरणार नाही, समाजामध्ये त्या प्रोडक्टबद्दल चांगली छवी निर्माण होईल, समाजास उपयुक्त होईल अशाच वस्तूचं निर्माण करणं हे गरजेचं आहे. आपण मागच्या काही लेक्चरमध्ये पाहिलं होतं की समाजाबद्दल म्हणजे समाजघातक उत्पादन करता येत नाहीत. म्हणजेच शस्त्रास्त्र, बॉम्ब, अणुबॉम्ब हे सर्वसामान्य व्यक्तींना तयार करता येत नाहीत. किंवा जर आपण एखादी प्रोडक्ट तयार करत असेल आणि त्यापासून काही रसायन, काही घातक वायू बाहेर पडत असतील तेव्हा त्याचं रिसायकल केलं पाहिजे. समाजास दीर्घकाळ ते घातक ठरू नये यासाठी उत्पादकाने त्या समाजाकडं चांगल्या सद्भावनेनं पाहून त्याची रिसायकलिंग प्रोसेस केली पाहिजे. आज आपण स्कोप ऑफ मार्केटिंग या पूर्ण घटकांची एकदा परत उजळणी केलेली आहे आणि आशा आहे तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ समजलेला असेल. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.